कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माझ्यासोबत खोक्याचे वकील आहेत शशिकांत सावंत। काय प्रकार घडला होता आणि काय नक्की माहिती आहे? 2 गुन्ह्यामध्ये खोक्याला एमशार झाल्यानंतर एक 7-8-10 दिवस मध्ये गेल्यानंतर वन विभागाने काल त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर प्रथम त्यांनी मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करणं आवश्यक होतं, पीसी मागणं आवश्यक होतं आणि त्यानंतर चौकशी करणं आवश्यक होतं। पण असं काही न करता ताब्यात घेणं, ऑफिसला नेणं आणि त्याला 3rd डिग्री देणं हे अधिकाऱ्यांनी सुरू केलं। त्याच्या पाठीवर वन आहेत, त्याच्या पोटावर वन आहेत, त्याच्या डोक्याला लागलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये कुठलाही पीसीआर नसताना, मान्य न्यायालयाची कस्टडी नसताना ताबा घेणे आणि लगेच मारहाण करणे, त्याला प्रेशराईज केलं, या लोकांचं नाव घे, त्या लोकांचं नाव घे, या पुढाऱ्याचं नाव घे, त्या पुढाऱ्याचं नाव घे, जे की चुकीचं आहे। म्हणजे तुम्ही सुरुवातीला त्याला कोर्टासमोर हजर करा, न्यायालयाकडून त्याची कस्टडी घ्या आणि कस्टडीमध्ये तुम्हाला जो काय तपास करायचा, जी काय चौकशी करायची ती करा। असं काहीही न करता त्याला मारहाण केली, इल ट्रीटमेंट दिली, टायरमध्ये टाकू मारलं त्याला अक्षरशः। अशा परिस्थितीमध्ये परत जखमी असताना दवाखान्यात न नेता, त्याच्यावर कुठलाही उपचार न करता सहज आपलं साधं मेडिकल केलं, त्यांना कोर्टात हजर केलं। 5:30 वाजता जाऊन त्याला मान्य न्यायालयात हजर केलं। मान्य न्यायालयाने जो प्रश्न विचारला पहिला की तुझी काय तक्रार आहे का मारहाणीची, तर त्यावेळेस त्यांनी जे अंगावरले वन वगैरे दाखवले, त्यानंतर मान्य न्यायालयाने ते रिमांड घेतलं नाही। मान्य न्यायालयाने सूचना दिल्या की अगोदर तुम्ही याचं मेडिकल करा आणि मग माझ्यासमोर हजर करा। त्यानंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाने जेव्हा त्याचं डिटेल मेडिकल झालं, तर त्या मेडिकलमध्ये त्याच्या अंगावर ज्या जखमा आहेत त्या दिसून आल्या, वन जे आहेत ते दिसून आले, त्याला मारहाण झाल्याचे निष्पन्न झालं। आणि त्यानंतर रात्री 7-7:15 वाजताच्या दरम्यान मान्य न्यायालयासमोर त्याला हजर केलं। 4 दिवसाची एकूण पोलीस कस्टडी म्हणजे ते वन विभागाची कस्टडी त्यांनी मागितली, परंतु हे सगळं प्रकार बघता मान्य न्यायालयाने त्याला एकही दिवसाची कस्टडी दिली नाही आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी केली। काल हाणणारे अधिकारी कोण होते आणि कशामुळे हाणलं नेमकं? प्रामुख्याने त्यांचे जे वन अधिकारी आहेत अमोलजी घरकळ यांनी त्याला मारहाण केली आणि त्यांच्या टीमनी मारहाण केली। काल आम्ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये पोलीस स्टेशनला रितसर तसा तक्रारी अर्ज दिलेला आहे। आज त्याच्यामध्ये चौकशी होऊन आज त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्याकडे आम्ही त्या संदर्भात आज तक्रार देणार आहोत। पुढची मागणी काय असणार तुमची नेमकं संपूर्ण अधिकारी संदर्भात? नाही, काय असतं, कुठल्याही अधिकारी असू, पोलीस असू, यांना मारहाण करण्याचा अधिकार नाही। म्हणजे आपण काय आता निजामशाहीमध्ये राहत नाहीत, आपण स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये राहतो। इथं घटनेचं राज्य चालतं आणि कायद्याचं राज्य चालतं। 3rd डिग्री देणं, टायरमध्ये टाकून मारणं किंवा बर्फाच्या पाण्यात त्याचं मुंडकं बुडवणं ही पद्धत आता जी आहे ती राहिलेली नाही। त्यामुळं जे केलंय त्यांनी ते चुकीचं केलेलं आहे, त्यामुळे त्यांची सजा त्यांना मिळणार।